नमस्कार बहिणींनो आणि भावांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी एक मोठी बातमी पसरत आहे की ज्या महिलांना ई-KYC झालेले नाही त्या महिला थेट सरकारी कार्यालयात जाऊन कागदपत्र जमा करू शकतात. पण थांबा, यात किती सत्यता आहे? सरकारने यावर काय मोठा निर्णय घेतला आहे? सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. सरकारचा मोठा निर्णय समोर आला आहे. ज्या महिलांनी अजून ई-KYC केलेलं नाही त्यांच्यासाठी धक्कादायक अपडेट. डरफूट. सोशल मीडियावर अशी बातमी व्हायरल झाली होती की ई-KYC राहिलेल्या महिलांनी महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्र जमा करावीत. पण आता सरकारने यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. सावध. महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट सांगितलं आहे की ई-KYC न केलेल्या महिलांना कार्यालयात कागदपत्र जमा करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाही. म्हणजेच ज्या महिलांनी वेळेत KYC पूर्ण केलं नाही त्यांचा लाभ सध्या बंदच राहणार आहे. पण म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ही माहिती लगेच बाकी लाडक्या बहिणींना शेअर करा. अफवा विरुद्ध सत्य. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी सरकारने ई-KYC अनिवार्य केले होते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ज्या महिलांचे KYC झाले नाही त्यांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे. पण दरम्यानच्या काळात एक समज किंवा अफवा पसरली की ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई-KYC करता आले नाही त्या महिला जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली कागदपत्र ऑफलाईन जमा करू शकतात. अनेक महिलांनी तशी तयारीही सुरू केली होती. पण आता सरकारने यावर मोठी आणि महत्त्वाची अपडेट दिली आहे. महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की शासन स्तरावरून असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. म्हणजेच ज्या महिलांचे ई-KYC राहिलेले आहे त्यांना जिल्हा कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. वर्तमान परिस्थिती आणि तोटा. शासनाने आवाहन केले आहे की अशा कोणत्याही चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. याचा थेट अर्थ काय? 1. ज्या महिलांचे ई-KYC अपूर्ण आहे त्यांना सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. 2. KYC न झाल्यामुळे अशा महिलांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे. 3. सध्याच्या नियमांनुसार त्यांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात कारण KYCची अंतिम मुदत आता संपली आहे. त्यामुळे बहिणींनो, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणत्याही कार्यालयात उगाच चकरा मारू नका. केवळ अधिकृत आणि सरकारी निर्णयांवरच विश्वास ठेवा. या योजनेबाबत पुढे काही नवा निर्णय आला तर तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुम्हाला तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित मिळत आहेत का? तुमचं KYC झालं आहे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.